चला मॅचला सुरुवात करतोय. सेमीफायनल 2 आणि ते पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय सुरेश आहेत आणि त्यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती ही दमदार सुरुवात. 4 धावा. चला या ठिकाणी फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. जर का लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार जर का या ठिकाणी कोणत्याही फलंदाजाने लगावले तर पवार सरांच्या माध्यमातून तुम्हाला षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. यस मॅच ऑन. पहिल्याच बॉलवरती 4 धावा आल्यात. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय परंतु आता डीप मध्ये खेळाडू आहेत. इथून चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अगदी डीप बॅकपास स्क्वेअर लेग मध्ये तिथे खेळाडू होते. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली त्यामुळे आता इथे या चेंडूवरती 1 धाव आहे. चला लगातार 2 षटकार आले तरी देखील तुम्हाला 500 रुपयाचे कॅश प्राइज पवार सरांकडून दिले जाईल. आणि जर का 2 षटकार आले नाहीत तर हे पैसे नक्कीच प्रसाद सवारेला नक्कीच देण्यात येतील. मॅच ऑन. आताचा हा चेंडू इथे यस दिशा पाहिली जाते आणि इथे पंचांचा इशारा वाईटचा येतोय त्यामुळे इथून आता ही एक एक्स्ट्रा धाव मिळते. तर स्पीडअप करायचा आहे. यानंतर मेगा फायनल होणार आहे. अंतिम लढत तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि तो सामना किती षटकांचा असेल नक्कीच ते आता वेळेवरती डिपेंड आहे. समोर चेंडू आहे लॉफ्ट केला आहे. खेळाडू देखील आहेत तिथे. चांगली फिल्डिंग आणि इथे कॅच कंप्लीट केली जाते. धामणी संघाला हा पहिला धक्का लागतोय. भरत इथे आलाय परत फलंदाज बाद. मॅच ऑन. वेगवान चेंडू होता. अगदी स्वीप करण्याचा प्रयत्न स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी या चेंडूवरती अगदी पाहिलं तर 1 धाव कंप्लीट पाहायला मिळते. 1 धाव फलकावरती ॲड केली जाते आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 7 या धावफलकावरती 7 धावा आहेत. षटकातील अजूनही विचार केला तर शेवटचा 1 बॉल आहे. वेगवान चेंडू अगदी शॉर्ट ऑफ प्लेन होता परंतु ऑन साइडला फक्त टॅप केले त्यामुळे इथे डीपमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. इथे देखील 1 धाव आहे. षटक क्रमांक पहिला समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 8 या धावफलकावरती. पहिला षटक कंप्लीट झालेला आहे. चला स्पीडअप करायचा आहे. टीम पराडे आपण जास्त वेळ घेत आहेत. विनंती असेल. मॅच ऑन. चला गोलंदाज तुषार. पहिलाच बॉल समोर आहे. ऑन साइडला लॉफ्ट केलाय. फटका इथे दमदार आहे आणि आता बॉल चाललाय सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे षटकार येतोय. अगदी
मैदानाच्या आतमध्ये धामणे संघ म्हटलं तर आमचे नाना यांना आपण पाहू शकाल नॉन स्ट्राइक एंडवरती. नाना खंडवी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल सध्या तरी नॉन स्ट्राइक एंडवरती आहेत. येस मॅच ऑन. 1 सेकंड फुल लेंथ, परंतु आता डीप मध्ये खेळाडू आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. यस, पंचांचा इशारा. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. इथे षटकार आलाय. अगदी जर का हे षटकार मागील ओव्हरमध्ये आले असते तर तुम्हाला कॅश प्राइज मिळाला असता, परंतु आता इथे 2च षटकार आलेत, परंतु इथून चांगली स्कोर पाहायला मिळते. अगदी मागील षटकामध्ये फलंदाजांसाठी चांगली संधी होती. पुन्हा एकदा ऑनसाइडला खरं तर खेचून मारण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु या ठिकाणी हा डॉट बॉल आलेला आहे. निर्धाव चेंडू. सध्या तरी सुरेश यांच्या माध्यमातून ही चांगली बॅटिंग केली जाते. शेवटचे 3 बॉल. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, अगदी स्टिकर वरती हा चेंडू, परंतु आता कीपर पोहोचतायत आणि कॅच इथे कॅरी केली जाते आणि इथून आणखीन एक विकेटचा पतन. फलंदाज बाद. चला आता शेवटचे 2 बॉल आहेत आणि याच्यात दोन्ही चेंडूवरती 2 षटकार आले तर कॅश प्राइज आहे, परंतु इथे फटका फसला आहे. अगदी शॉर्ट कव्हरला बॉल चाललाय, तिथे एकच धाव मिळेल. सध्या तरी नाना खंडवीला देखील आता मैदानाच्या आतमध्ये सध्या बॅटिंग करायचे. ते देखील एक चांगले बॅट्समन आहेत. शेवटचा 1 बॉल आहे, परंतु शेवटच्या या एका बॉलवरती जर का षटकार आला तरी देखील आता तुम्हाला कॅश प्राइज मिळू शकतं. अगदी या जर का चेंडूवरती षटकार आला तर पवार सर यांच्या माध्यमातून कॅश प्राइज अगदी 500 रुपयाचं तुम्हाला दिलं जाईल. समोर चेंडू होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, इथे डॉट बॉल आलाय. हा निर्धाव चेंडू आहे. पाहता पाहता षटक क्रमांक 2ही कंप्लीट झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 21 धावा आणि 22 धावसंख्येचं टार्गेट आता या ठिकाणी पराडे संघासमोर आहे आणि पराडे संघाला आता 12 चेंडूमध्ये 22 धावा बनवाव्या लागतील आणि या 2 संघापैकी आता कोणता एक संघ पुढे येणार, कोणता एक संघ अंतिम लढत खेळणार हे देखील पाहूयात. चला यानंतर अंतिम सामना आहे तो एका षटकाचा खेळवला जाईल, याची नोंद दोन्ही संघांनी ठेवायची आहे. यानंतर नेक्स्ट मॅच अंतिम लढत
चला मॅच लगेच स्टार्ट करायचं आहे. टीम पराडे आणि टीम धामणी. खरं तर एका बाजूला टीम पनवेल तालुक्यातली आहे आणि दुसऱ्या बाजूला पाहिले तर खालापूर टीमचे खालापूर तालुक्यातील एक टीम आहे. त्यामुळे आता या दोन संघादरम्यान चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर खालापूर आणि पनवेलचा विचार केला तर अगदी हे दोन्हीही तालुके जवळच आहेत. त्यामुळे दोन्ही संघांचा खेळ आता एकमेकांना माहिती असेल. एका बाजूला टीम धामणी तर दुसऱ्या बाजूला टीम पराडे आहे. मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे. पहिलाच बॉल अगदी समोर होता, जोर अपील केली जाते, परंतु पंचाने लगेच सांगितले की हा चेंडू ऑफस्टिकला मिस करतोय आणि इथे मात्र कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही. पहिलाच बॉल डॉट आलाय. सध्या तरी गोलंदाज बॉलिंग मागपती गोलंदाज नाना खंडवे आहेत. त्यांना पण पाहतोय बॉलिंग मागवरती. वेगवान चेंडू फेकलाय, परंतु तो फेकल्यानंतर अगदी बॉल आतमध्ये देखील आला होता. स्क्रीनवरती नाना यांना आपण पाहिलं खरं तर दाखवलं जातं. नाना खंडवे आहेत बॉलिंग मागवरती. मॅच ऑन. हा देखील वेगवान चेंडू. यस, पंचाने या ठिकाणी मात्र अपीलला उचलून धरलेला आहे आणि इथून 0 धावसंख्येवरती सध्या तरी हा पहिला धक्का लागतोय टीम पराडे संघाला. बॅट्समन या ठिकाणी पाहिलं तर तुषार, ज्याला जावं लागेल डगआउट मध्ये. फलंदाज बाद. सध्या तरी या ठिकाणी धामणी संघाची सुरुवात भरपूर चांगली पाहायला मिळते. खरं तर इथून आता सर्वच संघ चॅम्पियन होण्याचे खरं तर स्वप्न घेऊन उतरत आहेत. दोन्ही संघांना आता जिंकायचं आहे, परंतु जिंकणार तो जो जास्त मेहनत घेणार. मेहनत कोण घेणार? एका बाजूला तर सध्या आपण पाहतोय नाना खडबे आणि धामणी संघ मेहनत घेते, परंतु पराडे संघानं आज काय खेळ केलाय, परंतु तो खेळ पुन्हा एकदा आठवावा लागेल या मॅच मध्ये. वॉट अ बॉल. वेगवान चेंडू होता, बॅट्समनला संधी नव्हती, परंतु इथे सध्या तरी आपण पाहू शकाल एक धाव मिळतीये. काय चेंडू होता. प्रतिम ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात स्क्रीनवरती. ऍक्शन रिप्ले सुद्धा पाहायला मिळते. खरं तर वॉट अ बॉल. अनप्लेटेबल यॉर्कर होता. बॅट अँड बॉलचा संपर्क देखील होता आणि फाईन लेगचे खेळाडू त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. खरं तर मॅन ऑफ द सिरीज तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर इलेक्ट्रिक स्कूटी आमचे आकाश सबारे आणि ललित सबारे यांच्या माध्यमातून ही स्कूटी तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक विकेटचा पतन. काय गोलंदाजी सध्या सुरू आहे. नाना खंडबी हे नाव आता चमकले या मैदानाच्या आतमध्ये, कारण की सातत्याने वेगावरती स्वार होताना गोलंदाजी केले जात आहे. सातत्याने मात्र स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली जाते. पहिला विकेट एलबीचा आला होता, परंतु तदनंतर सेकंड विकेट त्रिफला उद्ध्वस्त केला जातोय. मॅच ऑन आहे. खरं तर आज प्रेक्षक वर्ग तुम्हाला पाहायला मिळतील चारही बाजूने. खरं तर मैदानाच्या चारही बाजूने प्रेक्षक वर्ग या सामन्यांचा आनंद घेत आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर आदिवासी चषकात आपण आहात, आपल्या सर्वांचं स्वागत. मॅन ऑफ द सिरीज तुम्हाला पाहायला मिळेल अगदी व्यासपीठासमोर आहे. खरं तर रेड कलरमध्ये ही स्कूटी तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु आता या स्कूटीवरती कोणता एक खेळाडू बसून जाईल, कोणता खेळाडू या स्कूटीला आपल्या घरी घेऊन जाईल हे देखील पाहूयात. फटका चांगला आहे. अगदी एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉलला ढकलला. डीपमध्ये खेळाडू आहेत, त्यामुळे आता या चेंडूवरती 2 धावा अगदी कंप्लीट केल्या जात आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये सध्या तरी पराडे संघावरती दबाव ठेवण्याचा प्रयत्न इथून धामणी संघ सध्या करत असताना 3 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता इथून अजूनही उर्वरित या षटकाचा विचार केला तर जवळपास शेवटचा चेंडू असेल. फुलटॉस बॉल आहे. इथे फटका चांगला आहे. मैदानाच्या आतमध्ये नारायण कादरीच्या बॅटमधून हा पहिला वार, हा पहिला चौकार आलाय. पहिला षटक कंप्लीट झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल
जाऊन पोहोचले ते 7 आणि आता येणारे शेवटचे 6 बॉल आहेत आणि 6 मध्ये 15 अजूनही बनवायचे आहेत. चला स्पीडअप करायचा, स्पीडअप करा. चला धामणी संघ आणि टीम पराडे, चला लगेच आपण क्विकली फास्ट खेळायचं आहे. शेवटचे हे षटक आणि आता या शेवटच्या षटकामध्ये अजूनही 15 धावा बनवायच्या आहेत. इथून धावा चेस केल्या जातील का आता हे पाहूयात. अगदी कादरीच्या बॅटमधून एक चौकार आलाय, परंतु इथून आता दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर फलंदाज तेजस आहेत. धावा बनवणार का हे देखील पाहूयात. पंचांचा इशारा आला. यस, इथे हा पहिलाच बॉल नो आहे, त्यामुळे आता इथून या नो बॉल वरती किती धावा येतील, किती धावा येतील. यस, पंचांचा इशारा. इथे 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. खरं तर एक 9ची धाव आणि त्यानंतर यस 9+3, त्यामुळे आता इथून या 4 धावा आता मिळतील. चला मॅच पुन्हा एकदा बनलेली आहे या ठिकाणी. मॅच ऑन. हा फटका चांगला आहे, अगदी फ्री हिटचा बॉल. व्ही शेप मध्ये बॉलला ढकललाय खेळाडू आहे तिथे. बॉलला उचललं जात आहे, उचललं जात आहे, फेकलं जात आहे आणि या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. अगदी या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी आता सुवर्ण संधी. जर का सामना इथे जिंकला तर पवार सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल. बॅटिंग करणाऱ्या टीमने जर का सामना जिंकला तर इथे तुम्हाला 500 रुपये दिले जातील आणि ते 500 रुपये आता जमा झालेले आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीमला आता ही सुवर्ण संधी. पराडे संघ जोपर्यंत नारायण आहे तोपर्यंत इथे पराडे संघ हा सामन्याला पाहू शकतोय. क्रॉस झालाय, फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळलाय, डीप मध्ये खेळाडू आहे, बॉल पर्यंत येणार, बॉलला उचलणार, फेकणार. तो पूर्वी इथे या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. सध्या तरी काय धावतोय मैदानाच्या आतमध्ये नारायण आणि तेजस. या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. आता सामना हळूहळू जवळ येतोय. प्रेक्षक वर्ग देखील या सामन्याला डोक्यावरती घेऊन उचलतायत. चांगली मॅच पाहायला मिळते. आता येणारे 4 चेंडू आहेत आणि अजूनही 7 बनवायचे आहेत. पहिल्या 2 बॉल वरती गोलंदाजाने जवळपास 6 धावा खर्च केल्यात आणि 6 नव्हे मी तर म्हणेन 8 धावा खर्च केलेल्या आहेत. आता येणारे 4 बॉल आहेत आणि आता इथून 7 धावा अजूनही बनवायच्या आहेत. आताचा हा चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी, परंतु आतमध्ये हा चेंडू आहे त्यामुळे पंच सांगतात इथे हा चांगला चेंडू आहे, योग्य बॉल आहे. यस, इथे हा डॉट बॉल. वाईट साठी रिव्ह्यू नसेल, त्यामुळे इथून हा पंचांचा निर्णय अंतिम असेल. आता येणारे 3 बॉल 7 बनवायचे आहेत. नारायण आहे एक विस्फोटक फलंदाज. स्ट्राइक वरती इथे बॅटची एज आहे, इथे कॅच मात्र आता कॅरी केली जाते आणि इथे आता फलंदाज बाद झालाय. शेवटचे 2 बॉल, 2 बॉल आणि 7 ची गरज. इथे देखील कॅच कंप्लीट केली जाते.
आता एक बॉल आणि 7 धावा संख्येची गरज आहे. जरी बॉल इथे महेशने सोडला असता तरी पण मी तर म्हणे कदाचित इथे वाईट चेंडू असता, परंतु फलंदाजाला मारायचंच होतं, त्यामुळे इथून बॅटची एज आणि फलंदाज बाद झालाय. आता एक बॉल आणि 7 धावा बनवायच्या आहेत. एखादा खराब चेंडू आला तर इथे पुन्हा एकदा हा सामना बनू शकतो, कारण की पहिल्याच बॉलवरती गोलंदाजाने नो बॉल फेकला होता. अगदी ललित सबारे आणि आकाश सबारे यांच्या माध्यमातून ही इलेक्ट्रॉनिक स्कूटी आणि त्यांच्या स्वप्नातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. अप्रतिम ही स्पर्धा त्यांनी ऑर्गनाईज केलेली आहे. इथे देखील फटका आपण पाहू शकाल, एक्स्ट्रा कव्हरमध्ये पाठवला आणि इथे हा सामना जिंकलाय तो म्हणजेच धामणी संघाने. अभिनंदन. चला धामणी टीमचा